या 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 नमस्कार. कसे आहात? बरे बरे. आलो वेळेवर. हा या अण्णा या. चला काय वाट बीट सापडली नाही हो व्यवस्थित? हो हो. एकदम व्यवस्थित. बरं झालं वाट लवकर सापडली तुम्हाला. काय वस्तीवरचं घर आहे आपलं हा त्यामुळे म्हणले. बसा बसा बसा. बसा भाऊ ना. ये हर्षद. बसा पाणी आणलेलं होतं. अण्णांचं बरं चाललंय का? एकदम व्यवस्थित. अण्णांची ना आमची जुनी ओळख. लय पूर्वीची ओळख आहे आमची भरपूर. हा आणि अण्णा म्हणजे राजा माणूस बरं का एकदम. जा चहाच उरकले का बघ. मुलीच भाऊ आहेत का? हा आपल्या भावाचा पोरगा आहे. मुलीला नाही भाऊ. पहिलं आणखी करतो का? हा पहिलवानकीच करतो. बोला ना त्यांना. हा हा ए झाला असं तर पाठव. पण नको. ही आमची लेख. शिक्षण वगैरे व्यवस्थित झालंय पोरीचं. 15वी झाली. तुम्हाला तर माहिती आहे आपलं शेतीच्या जीवावर सगळे. गरीब परिस्थिती होती. जमल तेवढं शिकवलंय पोरींना. आता बाकी तुमचं पुढच्या पुढे ठरवा काय करायचं ते. होय एकच मुलगी आहे का? नाही आता त्याचं काय माहिती का तुम्हाला. जे आहे ते सांगतो. ही पहिल्या बायकोची माझ्या. पण आपलं आजारी पण होती तिला. वारली ती. बर. हिचं आपलं घरादाराचं सगळं बघायचं म्हणून दुसरी बायको केली. आणि तिची एक पोरगी आहे. ते आहे ना कुठे ग? म्हणजे यांना सांभाळण्यासाठी दुसरं का? हा हा बर बर. हे बघा हा आमचा मुलगा आहे. माझा भाऊ आहे लहान भाऊ. हे वडील. हा डेअरी सांभाळतो आमचं जवळजवळ सकाळ संध्याकाळ 5,000 लिटरपर्यंत संकलन होतं. आणि मी खडी मशीन सांभाळतो. गाड्या आहेत आमच्या. आणि हे घरी भरपूर गुरं येतं. बलगर वगैरे यांच्या मदतीने ते सांभाळतात. सगळं चांगलं आहे. आता सगळं कसं आहे आजकालचं पिढी. तर ह्यांना बोलू द्या. ह्यांची पसंती असेल तर आपल्याला पुढचं पाऊल उचलता येईल. ते लानी मेवणी पाहिली का? जा बरं बोलून घे. जा दोघं बोलून घ्या. तू बी जाय ना. जाऊ दे ना तिला पण जा. हे कशाला जा म्हणते ना. कसं आहे त्यांची पसंती झाली ना तर आपल्याला पुढचं पाऊल उचलता येईल. हा आता पसंतीचं काय माहिती आहे का. तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो बरं का. आमची काही लई परिस्थिती नाही. आमच्या आईपतीप्रमाणे आम्ही पोरगी नारळ देऊ फक्त. आता ही तुमची जुनी ओळख आहे. काय विषय नाही एवढा. आम्ही आधी त्या तयारीने आलो की आम्हाला तुम्ही फोटो पाठवला होता. आणि आमच्या मुली आहेत लग्न करायचे एवढे बोलले होते डेअरी भेटले. तर माझं काय म्हणणं आहे त्यांना जर पसंत असेल ना लग्न आम्ही करून घेऊ. ऐका मी काय बोलते. मी काही इथे थांबत नाही. तुम्ही दोघं बोला मग आपण जाताना जाऊ. मी इथे उभी आहे. हो चाल. नाव काय म्हणलीस? ऐश्वर्या. शिक्षण किती झाले? B.Com कम्प्लीट. कॉम्प्युटर वगैरे चालवता येतं का? हो हो MSc चे कोर्स झालेत ना? हो. ते काय झालं एक नवीन हॉटेल टाकायचे मग त्यासाठी ही डेअरीचं मागं पुढे हिशोब तुला ठेवावा लागेल. हा. ते किचकट काय मग हिशोबाचं? हो हो माहिती आहे ना. आणि एक गोष्ट विचारू वाटत नाही पण विचारतो. आधीच बोललेलं चांगलं असतं. बाहेर कुठं अफेअर वगैरे? नाही तसं असतं तर मी तुम्हाला हो बोलले असते का? हो बोलली का? हो. ठीक आहे म्हणजे पसंत आहे म्हणायचं मी. तुम्हाला मी पसंत आहे का? हा म्हणायचं आता काय हाय चांगलं म्हणायचं म्हणजे हाच की मग. हा. चालतंय. आता विषय काय आहे की हाय आपली हाईट वगैरे मॅच होती. शिक्षण झालेलं आहे. माझं थोडं कमी शिक्षण झालेलं आहे पण मला पूर्णपणे सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. चालतं मग काय आहे ते बघू घरी. घरचे काय म्हणतात त्याच्यानुसार हा म्हणले तर जुळून आलं तर टाकू करून मग. हो हो चालेल. चालायचं मग. हो.
कसं आहे तात्या, आता हे आलेत, आम्हाला काय खेळवत ठेवायचं नाही, आम्ही तुमचा निरोप ऐकणार, तुम्ही आमचा, काय असेल ते समोर समोर उद्या. तुला काय वाटतं रे? चांगली मुलगी आवडली मला, तयार आहे मी लग्नाला. हो, आमचा मुलगा तर तयार आहे. तुझं काय म्हणणं आहे? मी पण तयार आहे, पण बाकी तात्या म्हणतील तसं. तात्या म्हणतील आणि माझं काय? हा अगं तुम्हाला काही कळतं का? ती एवढी मोठी पार्टी आपल्याला त्यांचं कसं जमणार आहे? आम्ही म्हणलं ना आम्ही करून घेतो सगळं, जर ती तयार आहे तर. नाही नाही, पण तुम्ही एवढ्या मोठ्या गाडीत आले, एवढं तुमचं सगळं आम्ही करायचं आणि हिला सगळं लावायचं म्हणलं, आमच्या दुसऱ्या पोरीला काय करायचं? मग तुमचं एवढं नाही तर मग आम्ही काय बोलणार याच्यापेक्षा, आम्ही सगळं तयार करू. नाही नाही, जमणारच नाही आमचं पोरगी द्यायला. आई आम्ही आमच्या खर्चाने घेतोच ना करून सगळं. अगं आई होऊ दे ना तुम्हाला तिचं. बाकीचं काहीच तुम्हाला ताण नाही. नाही नाही, कशाला? एक मिनिट थांबा, बस पाहुणे. तुला काय अक्कल आहे का? कुठं बोलावं, काय बोलावं? हा, आठ नंबरवर सगळं बोलणं झालंय माझं, आणि आता तुझ्या समोर काय म्हणतात ते पाहुणं, तुमची काय अपेक्षा आहे का? आम्हाला फक्त पोरगी दिली तर आम्ही सगळं करतोय ना. आम्ही सगळं घेतो. म्हणजे तुम्ही तुमचं झालं, तुम्ही या पोरीचं करणार चांगलं आणि माझ्या पोरीचं काय करायचं? तुझ्या पोरीचं ही कोणाची आणि ती कोणाची? अहो पण तुम्ही सगळं हिला लावलं, यांच्या टप्परने तर आपल्याला सगळं द्यावं लागेल ना. अगं त्यांची काय अपेक्षा नाहीये ना, आपल्या आईपतीप्रमाणे देऊ ना आपण तरी कुठं जावं मागं सरणारी. आता तुम्ही माझ्याबरोबर चला, नाही तर बोला, नाही समोर समोर काय असेल ते उद्या. पण तुम्हाला नेमकी नाराजगी कोणत्या गोष्टीची? नाराजगीचा काय विषय? आता तुमच्या बरोबरीने आम्हाला देता येणार नाही, त्याच्यामुळे आम्हाला पोरगी द्यायची नाही. नाही नाही, पोरगी द्यायची नाही म्हणजे अगं वाईट काय या स्थळात? आणि पोरगी द्यायची नाही असं कसं म्हणते तू? अहो, ही तुमचीच पोरगी आहे ना, मग आता हिचं चांगलं झालं, ही बघते ना, आम्ही बघू मागं पुढे. अहो, आता पण आमचीच मग झाली हिला- पासोय रे तुम्ही. तुम्ही काय म्हणजे हिला सगळं आम्ही खर्च करायचा, तुम्हाला सगळं द्यायचं आणि माझ्या पोरीला काय राहतंय पाठीमागं? अगं आई तुला कळतंय का काय? गप्प बस तू. खर्च आम्ही कुठं काय म्हणतच नाही ना. तुला नाही काय कळत. जाऊन दे, त्यांना पोरगी द्यायची नसेल आपल्याला, आपण करून काय देतो. काय अडचण, तुमचं काय अडचण आहे दुसरी? नाही, माझी काहीच अडचण नाही. तात्या काय आहे विषय हो? तुम्ही काही सुद्धा बघू नका, आम्ही सगळं आमच्या पदर खर्चाने घेतोच करून. त्यांना आपण आपल्या पदर करतो म्हणलं तरी त्यांचीच काहीतरी अडचण नाही, दिसती. तुमचं तुम्ही सविस्तर बोला म्हणायचं. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं बोलून घ्या, नेमका आम्हाला निर्णय तुम्ही व्यवस्थित द्या. तुमचा विचार झालेला नाही ते बहुतेक, आम्हाला तयारी झाली म्हणलं तरी तुम्ही नाही म्हणताय. मग तुमची तयारी झाली तर मग हिचं घेऊ करून, मग हिचं देऊ नंतर करून. मोठीचं करणार. येड लागलं काय तुला काय? हा, काय बोलतेस तू पण? लोक नावं ठेवतात ना आपल्याला, बारकीचा आधी करायचं मोठी ठेवायची का? मग आता हिचं झाल्यावर करून टाकू तिचं, पण तिला काय तवा? नाही नाही, तुला अडचण काय नेमकी? हिचं करायचं नाही का? तिचं करायचंय, पण तवर मग हिचं लग्न लावून गेल्यावर 4-2 महिने कर ना, आता खाली कामं देऊ नंतर करून. तुला डोक्याचा भाग आहे का थोडाफार? हा, हे बघ, हिलच्या लग्नासाठी काय लागत त्याची सगळी तरतूद मी करून ठेवतो. काय थोडाफार खर्च येईल, थोडंफार अन्न म्हणल्यात आम्ही बघून घेऊ. आम्ही घेतो सांभाळून सगळं. हा, आणि हिच्यासाठी पण मी काय मागे सरणार आहे का? लागलं तर वावर बी इकन मी. वावारी काय सोयरे झाले तुम्ही, आम्ही बघणार मागं पुढं. वावर विकायची गरज नाहीये, पण तुमचं काय आहे ना, तुम्ही आधी स्पष्टपणे तुमचं घरगुती मिटवून घ्या. दादा, ह्यांचा जोपर्यंत वाद मिटत नाही ना, तोपर्यंत मला अशा वादात नाही लग्न करायचं. आता आम्ही काय बोलणार याच्यापेक्षा पुढं? वाद कशाचा नाही, काय नाही पाहुणं. हिने डोक्यात काय खुळ घालून घेतलंय काय माहिती. पोरगी तर चांगली आहे ना आमची. पोरगी चांगली, पण तुमचा वाद ही समोर समोर दिसतंय की. द्यायचीच नाही पोरगी, जाऊ द्या मग. जाऊन दे दादा, आपल्याला पण नाही करायची. थोबड हाणू का तुझं? इथं नाही पोरगी. इथं बोलवल्यात का माणसं मी? एवढं जमावली सगळं केलं, द्यायची नाही म्हणती. डोकं ठिकाणी आहे का तुझं? आमच्या पायी हाना करू. एक काम, थांबा तुम्ही पाहुणं, इकडे येतो. हो इकडे. घरगुती काय विषय इतका आता आपण सगळं करायला तयार आहे, तरी काय भानगड एवढी? नाही काय आमच्या काकूचा स्वभाव थोडासा वेगळा आहे. घ्या समजून पाहुणं तुम्ही. स्वतःच्या पुरीसाठी जर तयार व्हायला म्हणलं काय अडचण आहे?